6 वाजता आयोजित करण्यात आली आहे। संरक्षण मंत्रालयामध्ये उच्चस्तरीय बैठक सध्या सुरू आहे। संरक्षण मंत्री राजनाथ सिंग, सीडीएस अनिल चौहान या बैठकीला उपस्थित आहेत। तीनही सैन्य दलांचे प्रमुख एनएसए डोवालही या बैठकीमध्ये उपस्थित आहेत। भारत मोठा सामरिक निर्णय घेणार का हा प्रश्न उपस्थित झालाय। भारत मोठी लष्करी कारवाई करणार का? जगाचा पाठिंबा घेत भारत आता दहशतवादी संघटनांना दणका देणार का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं या बैठकीत नेमकं काय ठरतंय यामध्ये दडलेली आहेत। तर दिल्लीमध्ये उच्चस्तरीय बैठकांना वेग आलेला आहे। पहलगाम हल्ल्यानंतर राजधानी दिल्लीमध्ये हालचाली वेगवान पद्धतीने घडताना दिसतायत। हल्लेखोर आणि त्यांचे जे सूत्रधार आहेत त्या सगळ्यांना दणका देण्यासाठी, धडा शिकवण्यासाठी म्हणून राजधानीमध्ये बैठकांचं सत्र सुरू आहे। मंत्रिमंडळ सुरक्षा समितीची संध्याकाळी 6 वाजता बैठक आहे। या बैठकीमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा पंतप्रधानांना संपूर्ण हल्ल्याची तपशीलवार माहिती देणार आहेत। तर सध्या संरक्षण मंत्रालयामध्ये उच्चस्तरीय बैठका सुरू आहेत। संरक्षण मंत्री राजनाथ सिंग, सीडीएस अनिल चौहान या बैठकीला उपस्थित आहेत। तर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि तीनही सैन्य दलांचे प्रमुख या बैठकीमध्ये उपस्थित असल्याचं कळतंय। आता या बैठकांनंतर भारत मोठा सामरिक निर्णय घेणार का? भारत मोठी लष्करी कारवाई करणार का? आणि जगाचा पाठिंबा घेत भारत दहशतवादी संघटनांना दणका देणार का? या प्रश्नांची उत्तरं या बैठकांमध्ये नेमकं काय ठरतंय त्यामध्ये दडलेली आहेत। पण जर आपण पाहिलं तर भारताच्या पाठीशी जगातले सगळेच प्रमुख देश असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आणि या लढाईमध्ये अमेरिका सुद्धा भारताच्या सोबत असल्याचं सांगितलं जातंय, कारण का डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधानांना तसं सांगितलेलं आहे। तर सध्या आपण दृश्य पाहतोय बेसरन व्हॅलीमधली अमित शहा तिथे पाहणी करण्यासाठी पोहोचलेले आहेत। जम्मू काश्मीरमध्ये आहेत। काही वेळापूर्वी त्यांनी मृतांना श्रद्धांजली वाहिली, नातेवाईकांचं सांत्वन केलं आणि त्यानंतर अमित शहांनी बेसरन व्हॅलीमध्ये जाऊन संपूर्ण घटनास्थळाची पाहणी केली। त्यांच्यासोबत नायब राज्यपाल देखील होते। आता सध्या जे दहशतवादी आहेत त्यांचा शोध घेतला जातोय, सर्च ऑपरेशन राबवलं जातंय आणि अमित शहा यांची दृश्य आपण पाहतोय। ज्या ठिकाणी हा सगळा दहशतवादी हल्ला घडला त्या ठिकाणी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा पोहोचलेले आहेत। ही संपूर्ण घटना नेमकी कशी घडली त्याची तपशीलवार माहिती ते जाणून घेणार आहेत। आणि यानंतर दिल्लीमधले अपडेट जाणून घेऊयात। सोमेश कोलगे आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत। तर सोमेश, उच्चस्तरीय बैठकांचं सत्र वेगवान पद्धतीने सुरू आहे। काय निर्णय होणार याची उत्सुकता आहे, अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत। नक्कीच कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटी मंत्रिमंडळाची जी सुरक्षा समिती आहे त्या समितीची आज संध्याकाळी 6 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निवासस्थानी बैठक होणार आहे। या समितीमध्ये देशाचे पंतप्रधान, त्याच्यासोबत संरक्षण मंत्री, केंद्रीय गृहमंत्री असे सदस्य, त्यासोबतच परराष्ट्र मंत्री असे सदस्य या केंद्रीय समितीमध्ये असतात, जी कॅबिनेट कमिटी असते सुरक्षेच्या संदर्भात निर्णय घेणारी। त्यामुळे आता जे कोणतेही निर्णय होतील ते सगळे निर्णय या कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटीच्या अप्रुव्हलसाठी आज संध्याकाळी 6 वाजता ठेवले जातील आणि या मंत्रिमंडळाच्या सुरक्षाविषयक समितीकडून मंजुरी झाल्यानंतर पुढची रणनीती ही आखली, म्हणजे त्यानुसार पुढच्या कार्यवाही केल्या जातील। आता ज्यावेळी संध्याकाळी 6 वाजता कॅबिनेट कमिटीची बैठक होणार आहे तर त्याच्या पूर्वतयारीच्या बैठका दिल्लीमध्ये सुरू झालेल्या आहेत। त्या स्वाभाविक आर्मी, नेव्ही, एअरफोर्स या तिन्ही दलाचे उच्चपदस्थ अधिकारी आपापल्या दलातील सर्व अधिकाऱ्यांसोबत बैठक घेत आहेत तयारीच्या दृष्टीने, कारण संध्याकाळी जी बैठक होईल त्याआधी सर्व ब्रीफिंग हे तयार झालं पाहिजे आणि सध्या संरक्षण मंत्रालयामध्ये उच्चस्तरीय अधिकाऱ्यांची बैठक सुरू आहे संरक्षण सज्जतेच्या दृष्टीने आणि एकंदरीत आज संध्याकाळी होणाऱ्या कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटीला होणाऱ्या ब्रीफिंगच्या संदर्भात। त्यासोबतच जर आपण दुसरीकडे पाहिलं तर नवी दिल्लीतील महाराष्ट्र सदनात सुद्धा महाराष्ट्रातील अडकलेल्या सर्व नागरिकांना परत आणण्याच्या संदर्भात ज्या महाराष्ट्राच्या निवासी आयुक्त आहेत आर विमला आणि ज्या असिस्टंट रेसिडेंट कमिशनर आहेत स्मिता शेलार यांच्यात बैठक झालेली आहे। त्यांनी महाराष्ट्रातील नागरिकांना परत आणण्याच्या दृष्टीने तयारी सुरू केलेली आहे। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे दुपारपर्यंत पुन्हा दिल्लीत परततील असं म्हटलं जाते। त्यामुळे दुपारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा दिल्लीत परत येतील आणि संध्याकाळी 6 वाजताच्या सुमारास
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निवासस्थानी नवी दिल्लीतील निवासस्थानी बैठकीला सुरुवात होईल, ज्या बैठकीमध्ये केंद्रीय मंत्रिमंडळाच्या सुरक्षाविषयक समितीसमोर जी पुढील कार्यवाही आहे ती ठेवली जाणार आहे आणि त्याची मंजुरी ही आजच्या बैठकीमध्ये होईल. त्यामुळे आज हे सगळे प्रमुख नेते दिल्लीमध्ये आहेत, मंत्री दिल्लीमध्ये येणार आहेत. अमित शहा स्वतः आज घटनास्थळी पोहोचले होते काही वेळापूर्वी आणि तिथून आता ते पुन्हा दिल्लीत येण्यासाठी निघतील आणि मग संध्याकाळच्या बैठकीनंतर पुढील कार्यवाहीला सुरुवात होईल असं म्हटलं जातंय. यावेळी नेमकं काय केलं जाईल याबाबत वेगवेगळे अंदाज व्यक्त केले जातात, परंतु स्वाभाविक अपेक्षा आहे आणि जो अंदाज वर्तवला जातोय त्यानुसार काही मोठी आणि ठोस कारवाई यावेळी नक्कीच केंद्र सरकारकडून केली जाईल. कारण ज्या पद्धतीने हा हल्ला झालेला आहे त्या हल्ल्याने संपूर्ण देश हादरलेला आहे आणि त्यासोबतच केंद्र सरकारच्या विश्वासार्हतेवर, त्यांच्या एकूण सर्व आत्तापर्यंतच्या धोरणांवरही प्रश्न उपस्थित केला गेलेला आहे आणि ज्या काश्मीरमध्ये सामान्य परिस्थिती येईल अशी व्यवस्था निर्माण झाली होती, असं वातावरण तयार झालं होतं. जम्मू काश्मीरमध्ये यंदाच्या वर्षी 2.5 कोटी इतके जे वेगवेगळे पर्यटक आहेत ते संपूर्ण देशभरातून गेलेले होते. त्यामुळे या सर्व पार्श्वभूमीवर जेव्हा जम्मू काश्मीर नॉर्मल होत होता त्यावेळी ही दुर्घटना आणि अशा स्वरूपाची दहशतवादी घटना घडलेली आहे. तर स्वाभाविक याबाबतचा जे प्रत्युत्तर असेल ते देखील तितकंच ठोस आणि कणखर असेल इतकं नक्की आहे. त्यामुळे या प्रत्युत्तराची जी स्ट्रॅटेजी आहे त्या स्ट्रॅटेजीच्या अनुषंगाने सर्व वेगवेगळ्या खात्यांच्या बैठका या दिल्लीमध्ये सुरू झालेल्या आहेत. परराष्ट्र मंत्रालयाकडून मोर्चे बांधणी सुरू आहे. दुसऱ्या बाजूला संरक्षण दलाचे अधिकारी आपापल्या संरक्षण सज्जतेची तयारी करतायत आणि या सर्व बैठकांनंतर याचं जे ब्रीफिंग बरोबर असणार आहे आहे ते सोमेश, आज त्यामुळे काय उत्तर भारताकडून दिलं जात आहे त्याची प्रतीक्षा आहे, सडेतोड उत्तराची अपेक्षा आहे. त्यामुळे या